कसं काय याची सुरुवात तुमच्या मनात आली? जेनरिक आधारची स्थापना मी जेव्हा केलेली तेव्हा 2 उद्देशांवर केलेली, 2 मेन थंब रूल्सवर केलेली. एक तर पेशंट्सला स्वस्तामध्ये अप टू 80% लेसर प्राइसमध्ये डायबिटीसपासून कॅन्सरपर्यंतची सगळी औषधं अंडर वन रूफ मिळाली पाहिजे. रतन टाटा उद्योगातले देवच म्हणू शकतो, त्यांची तेवढी कीर्ती आहे. तर ते तुमच्यासोबत कसे जुळाले आणि त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा आला? मला वाटते 3 ते 4 सिटीजमध्ये आपण एक्सपॅन्ड तेव्हा झालेलो, म्हणजे माझ्या फर्स्ट 1 इयरमध्ये. आणि तेव्हा माझं पहिलं टेडेक्सचं टॉक होतं, ते खूप जास्ती व्हायरल झालं की हाव अँड 17 years ओल्ड किड इज चेंजिंग द हेल्थकेअर इंडस्ट्री. ते तेव्हा रतन सरांनी बघितलेलं. आपली स्टार्टअपची संख्या इंडियामध्ये खूप कमी होती आणि आता जर का तुम्ही बघाल मागच्या 10 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये ती लाखांमध्ये गेली आहे संख्या. मोदीजींनी लास्ट 10 वर्षांमध्ये जे काम आपल्या इंडियाला इकॉनॉमिकली ग्रो करायला केलंय ते खरंच रिमार्केबल आहे. बिकॉज जपानच्या खूप मोठ्या इन्व्हेस्टर्सने आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट जेव्हा केले, सो त्यांना आज इंडियात इन्व्हेस्ट करायचे. मला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची नंतर गरज आहे, पहिली त्यांना गरज आहे त्यांना इंडियात इन्व्हेस्ट करायचे. पण ऑब्व्हियसली ड्रग माफियाची नजर तुमच्यावर पडली बिकॉज यू आर कॉम्पिटिटर टू देम नाव. तर त्या कॉम्पिटिटर्स मधून कोणी तुम्हाला अक्वायर करण्याचा प्रयत्न केला का? कोणी ऑफर्स तुम्हाला दिले का की आय विल बाय जेनरिक आधार? नाही, असं मला वाटत नाही एवढी कोणाची हे आहे. तर त्याप्रमाणे मला हा प्रश्न तुम्हाला विचारताना माझ्या अंगावर काटे आले. जेव्हा राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हा जेनरिक आधारनी सगळ्या भक्तांना फ्री मध्ये वाटप केलं होतं. फक्त राम मंदिर नाही, म्हणजे मेडिसिन्स करता. आता मध्यंतरी बालासोरचा इन्सिडेंट जेव्हा ट्रेनचा झालेला, आपण पहिली कंपनी होतो राष्ट्रपतींच्या सांगण्यानंतर इमिजिएटली मी फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले मेडिसिन्स ओडिसामध्ये. कोविडमध्ये काळामध्ये आपण रेमडिसिविर आपल्याला एक घरांमध्ये जर का तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक रेमडिसिविर 50,000, 60,000, 1 लाखांपर्यंत रेमडिसिविर गेलेलं ब्लॅकमध्ये विकत होते. मी एकमेव व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो ज्यांनी फ्री ऑफ कॉस्ट आपण रेमडिसिविर वाटल्या. छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो पाहिजे, कारण त्यांनी जे आयुष्यभरामध्ये त्यांच्या केलं, त्यांचं जर का लाईफ जरी आपण नीट वाचलं, नीट समजून घेतलं की त्यांनी कसे चॅलेंजेस फेस केले आणि पुढे गेले, तर आपण मला वाटतं त्यांच्याकडनं ऑलवेज थिंक टू बी इनोव्हेटर, ऑलवेज थिंक दॅट वी शुड बी अ चेंज मेकर. जेव्हा जेव्हा देशाला वाटतं जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे जेनरिक आधार आज पुढे येते आणि मला वाटतं की माझं सौभाग्य आहे. जय हिंद, जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, आज आम्ही आलो आहे ठाण्याला एका अशा युवा फाउंडरला भेटायला ज्यांनी फक्त 16 वर्षाच्या वयामध्ये या कंपनीची स्टार्टिंग केली आणि त्याला फक्त 3 वर्षामध्ये 500 कोटीच्या व्हॅल्युएशनवर ते घेऊन गेले. जेनरिक आधारच्या पूर्ण भारतामध्ये आता 3000हून जास्त फ्रँचायझीज आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती साऱ्या फ्रँचायझीजच्या उद्घाटनासाठी ते गेले आहेत. त्यांना मेंटरशिप भेटली आहे रतन टाटाकडनं आणि आपण बघू शकतो की एवढ्या कमी वयामध्ये अर्जुन देशपांडे यांनी काय काय काम केलं आहे. तर चला सुरू करूया आजचा पॉडकास्ट आणि जाणून घेऊया काय आहे जेनरिक आधार आणि अर्जुन देशपांडेंची कहाणी अर्जुन देशपांडेंच्या जुबानी. पण त्याआधी स्वराज्यवाणी, 1 मिलियन मराठास आणि अर्जुन सरांच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला तर बिलकुलच विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा पॉडकास्ट. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार मावळ्यांनो, आज स्वराज्यवाणीच्या दुसऱ्या एपिसोडसाठी आम्ही आलो आहे ठाण्याला एका अशा अनोख्या फाउंडरला भेटायला ज्यांनी फक्त 16 वर्षाच्या वयामध्ये त्या कंपनीची स्थापना केली आणि फक्त 3 वर्षामध्ये त्या कंपनीला 500 कोटीच्या व्हॅल्युएशनवर घेऊन गेला. हे असे एक युवा फाउंडर, त्यांची आज आपण भेट घ्यायला आलेलो आहे ठाण्याला आणि ते फाउंडर जेनरिक आधार या कंपनीचे फाउंडर आहेत. तर भेट घेऊया अर्जुन देशपांडेंची. नमस्कार सर. नमस्कार. एव्हरीथिंग ग्रेट, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. कसं वाटत आहे तुम्हाला? खरंच चांगलं वाटतं. तुमची सगळ्यांची एनर्जी आणि ॲज अ यंग टीम तुमची आहे आणि खरंच यूथला इन्स्पायर करायचं जे काम तुम्ही सुरू केलं आहे याच्याकरता माझ्या खरंच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. थँक्यू सर, थँक्यू. तर सांगा आमच्या मावळ्यांना की नेमके अर्जुन देशपांडे सर आहेत तरी कोण? आज म्हणजे अर्जुन देशपांडे आज मला वाटते की आज सगळ्या गोरगरीब लोकांना मेडिसिन्स आपण पोचवण्याची संकल्प आपण माझ्या 16व्या वर्षी मी 4 वर्षापूर्वी केले आणि लोकांकरता खरं एक आधार म्हणून मी मला वाटते कुठे ना कुठेतरी येतो आणि असे आशीर्वाद मला लोकांकडनं मिळत आहेत. आणि अर्जुन देशपांडे म्हणजे ठाण्यामध्ये राहणारा एक म्हणजे फक्त सगळं शाळा वगैरे सगळी माझी ठाण्यात झाली आणि 16व्या वर्षामध्ये जेनरिक आधारची सुरुवात केली. तर मला वाटते लोकांचा आधार म्हणून आज अर्जुन देशपांडे लोकांच्या समोर येतोय. जेनरिक आधार, हो, आधार आणि लोकांचा पण खरा आधार. तर
आपण आधारावरून जेनेरिक आधारची सुरुवात कशी झाली आणि त्याची संकल्पना तुमच्या मनामध्ये का आणि कशी आली त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना, आमच्या मावळ्यांना जरा सांगा की कसं काय याची सुरुवात तुमच्या मनात आली. जेनेरिक आधारची सुरुवात नेमकी म्हणजे माझा असं कधी विचार नव्हता की व्यवसायच करायचा. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मोठा बिझनेस हा मला वाटते की मोठ्या काहीतरी पैशाने उभा राहतो, असं बिलकुल नाहीये. म्हणजे माझं फक्त वय 16 होतं आणि माझी 10th एक्झामिनेशन जस्ट झालेली आणि मी तेव्हा खरा प्रॉब्लेम बघितला की सिनियर सिटीजन्सला, पेन्शन होल्डर्सला जे औषधं ते लोक घ्यायला जातात ते अव्वाच्या सव्वा दराने लोकांपर्यंत विकले जात होते. म्हणजे एका मेडिकल स्टोअरवरती मी बघितलेलं की एक आजोबा, मला वाटतं त्यांचं वय 70 ते 80 वर्षाचं होते आणि त्यांना मेडिसिनचं बिल त्यांचं 15,000 रुपयांचं येत होतं आणि कॅन्सरची औषधं त्यांना दर महिन्याला लागत होती. तर ॲज अ यंग किड असं नव्हतं की बिझनेसच करायचं, पण जेव्हा ते प्रॉब्लेम मी बघितला माझ्या डोळ्यांसमोर तर मला वाटलं की जे मी मेडिसिन्स 15,000 रुपयांना लोक विकतायत त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मी गुगलवर बघितली तर मला फक्त कळलं 3,000 रुपयांना ते मॅन्युफॅक्चर होत आहेत. फक्त 3,000 रुपये. सो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 3,000 आणि सेलिंग कॉस्ट 15,000मध्ये एवढा मोठा जो डिफरन्स होता, मला वाटते हा कुठे ना कुठेतरी मला सोडणं हे माझं कर्तव्य तेव्हा होतं. आणि तेव्हा विचार नव्हता की एवढ्या मोठ्या स्केलवरती करू, पण सुरुवात नक्की केली मी. म्हणजे पहिल्या मेडिकल टू मेडिकल फिरून फिरून मी कन्वर्ट करायला लागलो. पण मला वाटते की सुरुवात जेव्हा आपण करतो तर नक्कीच गोष्टी आपल्याला अजून सोप्या वाटतात आणि जोपर्यंत आपण म्हणजे सुरुवातच करणार नाही. म्हणजे मी नेहमीच सांगतो की ऑन्टरप्रेनरशिपमध्ये 0 to 1 जी जर्नी असते ती खूप जास्त डिफिकल्ट असते. पण जर का तुम्ही 0 to 1 एकदा आलात तर 1 to 10 जाणं जेवढं आपल्याला वाटतं डिफिकल्ट आहे तेवढं नसतं. कारण की आपल्या मागे उभं राहणारे हात वाढतात, आपल्या मागे उभं राहणारे साथ वाढतात. तर मला वाटतं सुरुवात आपण एकट्यानेच केली पाहिजे आणि ती मी जेनेरिक आधारच्या माध्यमातून 4 वर्षापूर्वी माझ्या एज ऑफ 16 मध्ये केली. तर तुम्ही तुमच्या सेंटेन्समध्ये बोलले की लोकांची साथ आपल्याला भेटत जाते. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण तुमच्या इंस्टाग्राममध्ये बघतो, तुमच्या सोशल मीडियावर बघतो, रतन टाटांसोबत तुमचे संबंध फार चांगले आहे. तर रतन टाटा म्हणजे त्यांना आपण भारताचं उद्योगातले देवच म्हणू शकतो. त्यांची तेवढी कीर्ती आहे. तर ते तुमच्यासोबत कसे जुळाले आणि त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा आला? आपल्या रतन टाटा सरांबद्दल माहिती असेल की रतन टाटा सर नेहमीच लोकांकरता काम करायला नेहमीच त्यांची इच्छा खूप मोठी आहे आणि लोकांच्या हेल्थकेअरवरती काम करा. मतलब त्यांना कधीच बघवत नाही कारण कोणाकडे पैसे नाहीत आणि ते औषधं घेऊ नाही शकत, ते कधीच त्यांना बघवणार नाही. आणि जेव्हा मी जेनेरिक आधारची सुरुवात केलेली, मला वाटते 3 ते 4 सिटीजमध्ये आपण एक्सपॅन्ड तेव्हा झालेलो, म्हणजे माझ्या फर्स्ट 1 इयरमध्ये. आणि तेव्हा माझं पहिलं टेडेक्सचं टॉक होतं, ते खूप जास्त व्हायरल झालं की हाव अँड 17 years old किड इज चेंजिंग द हेल्थकेअर इंडस्ट्री. ते अजून याच्या तारखेमध्ये तुम्ही जर का टेडेक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाल ते टॉप 10 मध्ये येतं की यंग ऑन्टरप्रेनर्समध्ये. ते तेव्हा रतन सरांनी बघितलेलं आणि तेव्हा त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं त्यांच्याबरोबर पहिल्या मिटिंगला. आणि माझी पहिली मिटिंग त्यांच्याबरोबर फक्त केवळ 15 मिनिटाची होती. आणि रतन टाटा सरांनी मला 15 मिनिटाची मिटिंग आमची कधी 3 तासांपर्यंत चालली ते आम्हाला दोघांना कळलं नाही, कारण की ते फक्त प्रश्न विचारतात आणि मी त्याची उत्तर देतोय. त्यांनी मला विचारलं बेसिक क्वेश्चन्स की मी गावागावांपर्यंत कसं पोहोचतोय, मी लोकांपर्यंत कसं मेडिसिन जे 10,000 रुपयांचे ते मी 2,000 कसे पोहोचवतोय, मी अप टू 80% डिस्काउंट कसा देतोय लोकांना आणि सर्वसामान्य जनतेला याचा खरं खूप मोठा आधार हा ग्राउंड लेवलवर मिळतोय. तर त्यांना खरंच हा कल्पना माझी आयडिया खूप आवडली. आणि तेव्हा मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो पहिल्या मिटिंगला, जेव्हा तुम्ही म्हणतात आधार ते झालेत माझा, तर माझ्या पहिल्या मीटिंगमध्ये असं कुठेच नव्हतं की ते मी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट मागायला गेलो समथिंग लाईक दॅट. ते होतं त्यांचा आशीर्वाद. मला वाटलं ते मला एक 17 वर्षाच्या मुलाला फक्त आशीर्वाद जरी दिला ते पण माझ्याकरता तेव्हा खूप मोठी गोष्ट होती. पण त्याच्यानंतर त्यांनी फक्त आशीर्वादच नाही पण आशीर्वादाबरोबर त्यांनी इन्व्हेस्टमेंट देखील केली जेनेरिक आधारमध्ये. आणि मी तेच म्हणालो की जेव्हा आपण काहीतरी काम चांगलं करत असतो, बरोबर, म्हणजे सुरुवात आपली चांगली असते आणि काम चांगलं असतं तर लोक आपल्याबरोबर उभे राहतात. फक्त ती पहिलं पाऊल जर का आपण घेतला ना तर नक्कीच खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घडू शकतात. आणि त्याचीच म्हणजे त्याच्याकरता आपण काहीतरी सुरुवात केली पाहिजे नक्कीच. आणि तसंच रतन सरांनी माझ्यामध्ये विश्वास दाखवला आणि आज आपण पूर्ण देशामध्ये आज आपण 1500 पेक्षा जास्ती 150+ सिटीजमध्ये आहोत. 3,000 पेक्षा जास्ती आपले आउटलेट्स आहेत पूर्ण देशामध्ये आणि आपण 3,000 पेक्षा जास्ती लोकांना मायक्रो ऑन्टरप्रेनरशिपचा लाभ दिला. सो अशा हिशोबाने आज आपण काम करतोय. ओके, म्हणजे फार असं इन्स्पायर्ड वाटत आहे की म्हणजे लाईक तो जो एक आधाराचा हात आहे तो शोधणं सुरू करूया. पण आणखी एक माझा एक प्रश्न आहे, आपण तुमच्या सोशल मीडियावर बघतो की तुम्ही रतन टाटा सरांसोबत तुमचा प्रत्येक बर्थडे सेलिब्रेट केला आहे मागच्या 3 वर्षांमध्ये. तर त्यांच्या मनातले त्यांचे हावभाव कसे असतात तुम्हाला बघून, तो बर्थडे सेलिब्रेट करताना तो फील कसा असतो? मला वाटतं रतन टाटा सरांचं तेच एक खूप मोठं चांगुलपण आपण म्हणू शकतो की त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव आहे.
त्यांना माणुसकीची जाणीव आहे. आणि मला वाटतं बर्थडे सेलिब्रेट करणं माझा फक्त तो बर्थडे सेलिब्रेशनचा विषय नाहीये. तुम्ही रतन टाटा सरांना जेव्हा समजता तर एकदम लोकांमध्ये जुडणारे व्यक्ती आहेत ते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ते बिझनेसचे देव आहेत, पण देवाबरोबर ते एवढे साधे सिम्पल आहेत, त्याच्यामध्ये त्यांना ते लोकांचे भाव कळतात. तर मला वाटते नेहमी त्यांच्याबरोबर बर्थडे सेलिब्रेट करू, नाहीतर नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडनं शिकताना मला खरंच खूप आनंद होतो. आणि मला वाटतं त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांनी ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडवून आणल्यात आणि बिझनेस वाढवताना खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि ते त्यांनी शिकल्यात ऑलरेडी त्यांच्या आयुष्यभरामध्ये. तर मला वाटतं आज माझ्या या वयामध्ये जर का मी त्यांच्याकडनं त्या गोष्टी लाईफ लेसन्समधनं त्यांच्या घेऊ शकतो तर माझ्यापेक्षा मला वाटत नाही मोठी काही गोष्ट असेल तुमच्यासाठी. हो. करेक्ट. म्हणजे माझं तर ड्रीमच आहे की लाईक वन्स इन अ लाईफ मला एकदा तरी रतन टाटा सरांसोबत भेटायचं आहे. फक्त भेटायचं आहे, मला काहीच नाही भेटलं चालेल, फक्त त्यांच्या अराउंड राहायचं आहे. नाही, माझ्या शुभेच्छा आहेत त्याच्या काय. तर आता थोडं आपल्या जेनेरिक आधारबद्दल तुम्ही बोलले की जवळपास 150 सिटीजमध्ये तुम्ही एक्सपांड झाले. जेनेरिक आधारचा आधार 150 शहरांमध्ये पोहोचला, 3000 आउटलेट्स उघडले. तर हा 0 to 3000 आउटलेट्सचा प्रवास हा किती कडथर होता, किती कठीण होता आणि तो तुम्ही कसा पार पाडला त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. मला वाटते 0 to 100चा प्रवास खूप कठीण होता. खूप कठीण. 0 to 100चा प्रवासच हा कठीण असतो. आणि जेव्हा 100, 200, 300 होतात ना तेव्हा लोकांना म्हणजे जेनेरिक आधारबद्दल आज म्हणजे मी गर्वाने सांगू शकतो की आजपर्यंत मी कधी लोकांकडे गेलो नाहीये की तुम्ही आमचे आउटलेट्स उघडा. लोक स्वतःहून पूर्ण वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेनेरिक आधारमध्ये येतात की आम्हाला तुमचे आउटलेट्स उघडायचे, आम्हाला तुमची फ्रँचायझी या शहरामध्ये घ्यायची आणि आम्ही ते शॉर्टलिस्ट करतो आपल्या क्रायटेरियाज प्रमाणे. तर मला वाटते तेच एक काहीतरी मला वाटतं आपलं एक चांगलं काम आहे. कारण की मी नेहमीपासून एक माझं थंब रूल आहे की मला जे विकायचं ते मी कधीच नाही विकणार. जे लोकांना विकत घ्यायचे ते मला विकायचे. बरोबर. त्याच्यामुळे आज आपले जेनेरिक आधारचं स्टोर कुठे पण सुरू होतं तर डे 1 पासून म्हणजे फक्त बोर्ड लागल्यावरती तिथे लोक येऊन विचारतात की आता आम्हाला औषधं कधीपासून मिळायला सुरू होणार. आणि आज हे व्हिडिओ जे आपले सोशल मीडियावरती आपल्या फ्रँचायसीचे आहेत, फार्मसीचे आहेत, ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत की ते लोक बोलतात की बोर्ड लगा और हमारे पास में सामने से कस्टमर सीनियर सिटीजन आंटी अंकल जी आए और पूछे की ओपनिंग कब है, रिबिन कब कटने वाली है और हमको दवा सस्ते कब मिलने वाली है. तर मला वाटते की आपण अशाच मॉडेलवरती काम केलं पाहिजे जिकडनं समोरनं कस्टमर येणार आहेत आपल्याकडे. तो मला वाटतं आज आपण जेनेरिक आधारच्या माध्यमातून हेच खूप मोठा प्रॉब्लेम आपण देशामध्ये सोडवतोय. या स्टोरीज तुम्हाला जेव्हा ऐकायला भेटतात तुम्हाला कळतं की त्या म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद तुम्हाला भेटतोय तेव्हा कसं वाटतं? कारण की हा प्रश्न तुम्हाला विचारताना माझ्या अंगावर काटे आले. म्हणजे तुम्हाला फक्त विचार करून की तुम्हाला कसं वाटत असेल, तुम्हाला ऍक्च्युली कसं वाटतं जेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतात? मला वाटते रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढत असते. म्हणजे जेव्हा अशा गोष्टी मी ऐकतो तर माझ्या अंगावरती रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे मला जे मी जर का मला 10 लोक 100 लोक 1000 लाखो लोक जेव्हा मला आशीर्वाद देतात तर मला नक्कीच वाटतं की आज 140 करोड लोकांपर्यंत मला पोचायचंय. कारण की हा फक्त विषय त्या 10, 15, 20 हजार लोकांचा नाहीये. हा प्रश्न 140 करोड लोकांचा आहे. बरं. तर मला त्या 140 करोड लोकांचा आशीर्वाद पाहिजे आज. त्याच्याकरता काम करत असताना मला वाटते की आपण जेव्हा रात्रंदिवस जरी काम करू, अजून 5-10 वर्ष जरी आपण काम करू तरी आपण जेव्हा देश फिरतो, मी स्वतः देश खूप मोठ्या प्रमाणात आपण इंडिया फिरतो, फक्त मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये नाही. माझे तुम्ही व्हिडिओ बघाल तर गावागावांमध्ये मातीमध्ये जातो मी आणि तिथे छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन आपण स्टोर ओपनिंग करतो. आज पण इंडिया 40 किलोमीटर तुम्ही जर का बघाल मुंबई, दिल्ली, बँगलोरच्या लांब आहे. म्हणजे जर का तुम्ही मुंबईवरनं आता ठाण्यावरनं जर का तुम्ही 40 किलोमीटर पुढे जा, ते खरं भारत आहे. हो. त्याच्याकरता आज आपल्याला आपल्या यंग पिढीला युथला आपल्याला काम करायचं आहे. तिथे आज पण त्या बेसिक गरजा आपल्याला अवेलेबल करून द्यायच्यात हेल्थकेअरमध्ये. तिथे आज पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर आपण तुम्ही उत्तर प्रदेश घ्या, असे कित्येक गाव आहेत जिथे आजपर्यंत मेडिकल स्टोर नाही आले. तिथे जेनेरिक आधारने आज फ्रँचायसीज ओपन केल्या जेनेरिक आधारच्या माध्यमातून. करेक्ट. सो हा प्रॉब्लेम मला वाटतं खूप मोठा. आणि जेव्हा मी माझ्याबद्दल सिनियर सिटीजन जेव्हा आशीर्वाद देतात, ज्यांनी स्टोर उघडले ते म्हणतात की तुमच्यामुळे आम्हाला आमचं रोजगार एम्प्लॉयमेंटचं साधन झालं, आमचा बिझनेस स्वतःचा उभा राहिला. आज जेव्हा मी 3000 स्टोर म्हणतो तर 3000 फक्त स्टोर नाहीये, 3000 लोकांना स्वतःची बिझनेसची संधी, करेक्ट, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जेनेरिक आधारने उभी करून दिली. तर ते मला वाटतं अजून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आणि ही तर फक्त एक सुरुवात आहे. खूप खूप मोठी गोष्ट आहे. आता एक थोडं आपण पुढे जाऊ. तुम्ही म्हणता की त्या लोकांना तुम्ही बिझनेसची संधी दिली, तर थोडं आपण त्या बिझनेस मॉडेलबद्दल बोलू की जेव्हा आपण समजा एक मेडिकल स्टोअर उघडतो आहे जेनेरिक आधारचं, तर कम्पेअर टू अदर मेडिकल स्टोअर्स जे
विच आर रन बाय ड्रग माफिया, आपण असं म्हणू शकतो, त्यांच्या तुलनेमध्ये तुमच्या औषधांमध्ये दरांचा डिफरन्स काय आहे आणि जो स्टोअर चालू करतो आहे जनरिक आधारचा त्याला फायदा कसा होतो? जनरिक आधारची मी सुरुवात केलेली तेव्हापासून आजपर्यंत जनरिक आधारचं मॉडेल सेम राहिलंय. म्हणजे खूप कंपनी सुरुवात करतात नंतर मॉडेल बदलत जातात, असं मी कधीच नाही केलं. जनरिक आधारची स्थापना मी जेव्हा केलेली तेव्हा 2 उद्दिष्टांवर केलेली, 2 मेन थंब रूल्सवर केलेली. एकतर पेशंट्सला स्वस्तामध्ये अप टू 80% लेसर प्राईजमध्ये डायबिटीसपासून कॅन्सरपर्यंतची सगळी औषधं अंडर वन रूफ मिळाली पाहिजे. आणि दुसरा, आज इंडियामध्ये जर का तुम्ही बघायला जाल 10 लाख 1 मिलियन पेक्षा जास्ती छोटे दुकानदार मेडिकल स्टोअर ओनर्स आहेत. म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला जे दुकान सुरू करून बसलेले आहेत, आपण कोरोनाचा काळ झाल्यानंतर आपण लहानपणापासून यांच्याकडे जाऊन औषधं घेतली. आज जर का तुम्ही जेव्हा त्यांची जाऊन खरं बोलता ना की आपको बिझनेस मध्ये काय प्रॉब्लेम येत आहेत, ते तेव्हा तुम्हाला बोलणार की आज ऑनलाईन वाल्यांमुळे मोठे मोठे एसीचे मॉल आल्यामुळे आमचा जो बिझनेस 5 वर्ष आधी 10 वर्ष आधी होता कुठे ना कुठेतरी तो तुटत चाललाय. बरोबर. आम्ही सकाळी 7ला दुकान उघडतो, 11 रात्री बंद करतो आणि आमच्या बाहेर मुलगा येतो डिलिव्हरीवाला कुठनं तरी दुसऱ्या सिटीजमधनं आणि आमच्याच बिल्डिंगमध्ये डिलिव्हर करून जातो. आम्हाला खूप प्रॉब्लेम्स होतात त्याचे. तर आज त्याच मेडिकलवाल्यांना जनरिक आधार बरोबर आपण ॲग्रिगेट करून घेतो, त्यांनाच आपण फ्रँचायझी देतो आणि अशा पण लोकांना खूप मोठ्या प्रमाणात देतो ज्यांना स्वतःचा व्यवसाय नवीन मेडिकलच्या इंडस्ट्रीमध्ये सुरू करायचा आहे. तर आज आपल्याकडे एक्झिस्टिंग मेडिकल स्टोअर्स आहेत ते आपल्याबरोबर जुळत जातात, त्यांचा बिझनेसला रिलाईफ मिळते. आपण टेक्नॉलॉजी आणली म्हणजे त्यांना अंडर वन रूफ ते कुठे पण बसून, असे आपल्याकडे कित्येक लोक आहेत ज्यांनी 2-2, 3-3 स्टोअर सुरू केले. आता मी थंब रूल बनवला की आज 3 फ्रँचायझीच्या वरती मी एका व्यक्तीला फ्रँचायझी देत नाही, कारण की एकेकांनी तर 5-5, 10 सुरू केले, मग त्याने लोकांना संधी कमी मिळते. मग 3च्या वरती मी एकाला देत नाही. आता ते लोक कुठे पण बसलेले असतील त्यांना सॉफ्टवेअरच्या मदतीने ते सगळा बिझनेस ट्रॅक करू शकतात. मी त्या एका छोट्या मेडिकलला डिजिटलायझेशनमध्ये आणून टाकलं. म्हणजे तुम्ही इथे बसून त्या खोपोलीमध्ये विकल्या जाणार कोणतं औषध विकलं चाललंय तुम्हाला ते इथे बसून कळतं आणि त्याला ते हेल्प होते की तो पण कुठे पण बसतोय. जर का ओनर आहात, जर का समजा तुम्ही फ्रँचायझी चालवताय, तुम्ही समजा तुमचे अजून 1-2 व्यवसाय असेल, तुम्ही जॉब करत असाल, काही करत असाल, साईड इन्कम करता, तुम्ही जनरिक आधार सुरू केला, नाही तुम्ही मल्टिपल चेन ऑफ जनरिक आधार सुरू केलं, तर तुम्ही कुठे पण बसून तुमच्या मोबाईलवरती ट्रॅक करू शकता. तर मी अख्खं डिजिटलायझेशन केलं. ब्रँडमुळे लोक समोर नाही येतात. ऑल मेडिसिन्स अंडर वन रूफ, म्हणजे डायबिटीसपासनं कार्डियाकपासनं सगळे मेडिसिन्स अंडर वन रूफ आपल्या कस्टमरला मिळतात. तर ती एक मोनोपोली बिझनेस आपण सुरू करून दिला. तर त्याच्याने काय आलं, अंडर वन रूफ आपण सगळ्या गोष्टी अवेलेबल जेव्हा करतो तर लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि त्या आपल्याला मला वाटते संधीचा फायदा झाला. आता संधी तर तुम्ही निर्माण केली, पण ही संधी अवेलेबल कोणाकोणासाठी? आता समजा मी उघडतो म्हटलं, आता मी तर इंजिनिअरिंग केलं आहे, तर मी उघडू शकतो का की आय नीड सम बी फार्मसी डिग्री? त्याचं क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड? आता तुम्ही ॲज अन व्यक्ती म्हणून तुम्ही स्वतःचं लायसन्स जे असतं तुम्हाला एक फार्मसिस्ट अपॉइंट करायला लागतो. अपॉइंट म्हणजे त्याला एम्प्लॉयमेंट द्यायला लागते. डी फार्म असेल, बी फार्म असेल, तो ऑथर असेल, तो तिथे बसायला. पण ओनर तर तुम्हीच असणार ना. आता कितीतरी मेडिकलवाले आपल्या मुंबई ठाण्यामध्ये आहे, तर तुम्ही अख्ख्या इंडियात घ्या, असे तर मला वाटते 70% अधिक मेडिकल स्टोअर जे चालवत आहेत ते फार्मसिस्ट नाही आहेत स्वतः, पण ते फार्मसिस्ट अपॉइंट करतात आणि चालवतात. बिझनेस आहे, व्यवसाय आहे ना शेवटी. सो इट इज अलाउड टू डू. अलाउड म्हणजे गव्हर्नमेंटचा रूल आहे ना. तुम्ही विचारा, मतलब FDAच्या पोर्टलवर. आता मी स्वतः आता माझ्याकडे पण फार्मासिस्ट आहेत. करेक्ट. तर त्या हिशोबाने फार्मसिस्ट जेव्हा असतो तर त्या हिशोबाने त्या गोष्टी होतात आणि मेडिकल ते प्रोसेस असती आहे त्याची. नाईस. म्हणजे लाईक इफ ऑपॉर्च्युनिटी तुम्ही नाही करू शकत, पण यू कॅन एम्प्लॉय समवन अँड ग्रॅब दॅट ऑपॉर्च्युनिटी. तो एक खूप म्हणजे आज आपण आपल्या देशात इंडियामध्ये फार्मासिस्टला वी आर वन ऑफ द बिगेस्ट चेन टू प्रोव्हाइड अराउंड 8,000 फार्मासिस्ट एम्प्लॉयमेंट विथ जनरिक आधार. आज 8,000 फार्मासिस्टला आपल्यामुळे जॉबची संधी मिळाली आहे जनरिक आधारमुळे. सो आपण याच माध्यमातून आज काम करतोय. म्हणजे फार असं खूप छान वाटत आहे आणि इन्स्पायर्ड पण फील होत आहे. पुढे जाऊया. थोडं तुमच्या इंस्टाग्रामबद्दल बोलण्याची इच्छा होती. आपण तुमच्या इंस्टाग्रामला जेव्हा बघतो ना तर फार असं हॅपनिंग इंस्टाग्राम तुमचं दिसतं. तर मला एक सांगा की तुम्ही एवढ्या हाय प्रोफाईल पॉलिटिशियन्सला भेटता, एवढ्या हाय प्रोफाईल लोकांना भेटता, तर त्यांच्यासोबत जेव्हा तुमच्या चर्चा होतात, बरेच CM, उत्तराखंडचे CM होते, अजून बरेच लोक आहेत तुम्हाला माहिती आहे, जेव्हा त्यांच्यासोबत तुम्ही भेटता तर तुमच्या चर्चांचा विषय काय असतो? हेल्थकेअर अजून आपण चांगली कशी सुधारवू शकतो. म्हणजे कुठलाही मुख्यमंत्री असेल, आपले मिनिस्टर्स असतील, मला वाटते त्यांची सगळ्यांची इच्छा नक्की असते की माझ्या स्टेटमध्ये, माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये, माझ्या कंट्रीमध्ये ऑफकोर्स
आपण हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर अजून कसं चांगलं करू शकतो. आज आपण उत्तर प्रदेशचं एक्झाम्पल घेऊया, महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेऊया. उत्तर प्रदेशमध्ये आपण तिकडच्या योगी आदित्यनाथजींबरोबर आपण जे MOU साईन केलं त्याच्या माध्यमातून 700 गावांमध्ये आपण जनरिक आधारचं स्टोअर टाकतोय. 700 स्टोअरच्या माध्यमातून तिकडच्या हजारो लाखो लोकांना एव्हरी मेडिसिन्स वर अप टू 80% डिस्काउंट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळणार. आज आपण आंध्र प्रदेशच्या गव्हर्नमेंट बरोबर काम करतोय. तिथे हॉस्पिटलच्या आतमध्ये आपल्या फ्रँचायसी झाल्यात. तिथे जे हजारोंच्या प्रमाणामध्ये लोक येतात, मेडिसिन्स करता पैसे नसतात, पण जनरिक आधार एक सोल्युशन म्हणून आज उभारलंय. त्याच्यामुळे मला वाटते गव्हर्नमेंटचा पण इंटरेस्ट खूप मोठा असतो या विषयामध्ये आणि त्याच्यामुळेच आपण आज या विषयांमध्ये आता काम करतोय. ठीक आहे. आणखी एक गव्हर्नमेंटच्या अराउंड एक मला असा प्रश्न पडला की आपण बघितलं मागच्या 10 वर्षामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ भारतामध्ये खूप जास्त रॅपिड झाली ड्यू टू मोदी गव्हर्नमेंट. आपण त्यांना 100% त्या गोष्टीचं श्रेय देऊ शकतो, कारण की त्यांनी ज्या प्रकारे इंडियाला पूर्ण जगभरामध्ये प्रमोट केलं. ही इज द बेस्ट मार्केटर इन द वर्ल्ड. म्हणजे आमच्या मार्केटिंग डोमेनमध्ये जेव्हा गोष्ट होते ना, ही इज द बेस्ट मार्केटर अँड प्रमोटर इन द वर्ल्ड. तर त्यांच्या या कार्यामुळे मागच्या 10 वर्षाच्या जनरिक आधारच्या ग्रोथमध्ये बूस्ट भेटलं का, की इट वॉज ऑल यू और इट वॉज ॲट सम लेवल मोदीजीज सपोर्ट? मला वाटतं आज अर्जुन देशपांडे जनरिक आधार फाउंडर मला एक गोष्ट सांगताना खरा आनंद होईल मोदीजींबद्दल, की मोदीजींनी लास्ट 10 वर्षामध्ये जे काम आपल्या इंडियाला इकॉनॉमिकली ग्रो करायला केलंय ते खरंच रिमार्केबल आहे. बिकॉज आज जेव्हा आपण FDI इंडियामध्ये आणायचं बोलतो, आपण मी आता आउट ऑफ इंडिया खूप जातो, आपल्या कंपनीमध्ये FDI आहे. जपानच्या खूप मोठ्या इन्व्हेस्टर्सने आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट जेव्हा केलेत, जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला जातो, सो त्यांना आज इंडियात इन्व्हेस्ट करायचे आहेत. मला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची नंतर गरज आहे, पहिली त्यांना गरज आहे, त्यांना इंडियात इन्व्हेस्ट करायचे आहेत. हे मला वाटतं मोदीजींनीच काम केलंय आणि मोदीजींनी जे इकॉनॉमिकल ग्रोथ करता केलंय ना, आता मायक्रो ऑन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट करता केलंय. ईज ऑफ बिझनेस जेव्हा आपण म्हणतो, बिझनेस करायला इझीनेस असला पाहिजे. आज आपण बघू तर मागच्या 10 वर्षापूर्वी आपली स्टार्टअपची संख्या इंडियामध्ये खूप कमी होती आणि आता जर का तुम्ही बघाल मागच्या 10 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये ती लाखांमध्ये गेली आहे संख्या. स्टार्टअप जे आपण बघतो की घरोघर स्टार्टअप आणि मला वाटतं जनरिक आधारमध्ये जनरिक मेडिसिन्सला घरोघरी पोहोचवायला मोदीजी स्वतः अवेअरनेस करतात. मोदी जी म्हणतायत की जनरिक मेडिसिन्स हर एक परिवार ने जनरिक मेडिसिन्स लेना चाहिए क्योंकि वो सेम मेडिसिन्स होती है. तर मला वाटते मोदीजींचं खरं जनरिक आधारमध्ये त्यांचं पण स्वतःचे ब्लेसिंग्स असेल. माझ्याकरता राष्ट्रपती मॅडमचे ब्लेसिंग्स आहेत, मोदीजींचे ब्लेसिंग्स आहेत. तर ह्या सगळ्यांचे आशीर्वादांनीच आपण मला वाटतं आज कुठे ना कुठेतरी आपलं जे कायम आहे 140 करोड लोकांपर्यंत पोहोचायचं ते कुठे ना कुठेतरी आपण साकार करतोय. ठीक आहे. आणखी एक माझ्या मनात प्रश्न येतो की आता एवढी मोठी मजल गाठली, बऱ्याच ड्रग माफियाच्या नजरेत तुम्ही आले. इवन दो यू हॅव सपोर्ट फ्रॉम ऑल द पॉलिटिशियन्स तसं नाही म्हणत मी, बट यू हॅव ब्लेसिंग्स ऑफ दोज पीपल आणि जनरिक आधार एवढं मोठं होत आहे. पण ऑब्व्हियसली ड्रग माफियाची नजर तुमच्यावर पडली बिकॉज यू आर कॉम्पिटिटर टू देम नाव. तर त्या कॉम्पिटिटर्समधून कोणी तुम्हाला ॲक्वायर करण्याचा प्रयत्न केला का? कोणी ऑफर्स तुम्हाला दिले का की आय विल बाय जनरिक आधार? नाही नाही नाही, असं मला वाटत नाही एवढी कोणाची हे आहे. तर त्याप्रमाणे मला नाही. हे बघा स्टार्टअप काय असतं, स्टार्टअप नाही तर एक फाउंडर म्हणून जनरिक आधार सुरुवातपासून आतापर्यंत लोक जे मला बघत आलेत आणि त्याच्यामुळेच एक करण्याची क्षमता, एक असतं फक्त बनवा आणि विका. ते स्टार्टअप्स वेगळे असतात, ते ऑन्टरप्रेनर्स वेगळे असतात. करेक्ट. आज 10 वर्षानंतर मी जनरिक आधारचं स्टोअर कुठे बघतोय आणि बोलतोय मी यार हे तर खूप चांगलं आहे, काहीतरी आता करतायत आणि त्याच्यामध्ये मीच नसेल तर काय मजा आहे हे सगळं करून ना. बरोबर. तर ते 10 वर्षानंतर पण म्हणजे आपण बोलतो की आपलं बाळ आपणच सांभाळायला पाहिजे आणि आपणच वाढवलं पाहिजे. त्याप्रमाणे जनरिक आधार ते एक बेबी आहे आणि ते आपणच स्वतःच, मी जर का चालू केलं तर आपणच पुढे घेऊन जायचंय. आणि जेव्हा तुम्ही ड्रग माफियांचा विषय म्हणता तर नक्कीच ही इंडस्ट्री ड्रग माफिया सेंट्रिक आहे. पण मी ह्या गोष्टींना म्हणजे आपण घाबरत नाही. का नाही घाबरत? त्याच्या मागे कारण आहे की लोक आज मीडियामध्ये आहेत गोष्टी. आज मी लोकांना सपोर्ट घेऊन हे काम करतोय. आज डॉक्टर्स म्हणजे 400 पेक्षा जास्ती डॉक्टर्सनी आपली फ्रँचायसी घेतली आहे. ओके. MBBS MD डॉक्टर्सनी आपली फ्रँचायसी घेतली आहे. त्यांच्या क्लिनिकच्या बाजूला, त्यांच्या हॉस्पिटलच्या बाजूला आपली फ्रँचायसी चालवतात. तर मला वाटते एक चेंज येतो. म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा आपण म्हणतो की इंडस्ट्रीमध्ये एक रिव्होल्युशन येतं. जसं जिओनी 5 वर्षापूर्वी आपण 1 GB डेटा आपला कमीत कमी आपल्या 500-1000 रुपयांना मिळायचा. आज आपल्याला 1 GB डेटा कितीला मिळतो? अनलिमिटेड. 10 रुपयेपेक्षा कमी. तर मला वाटतं एक 10-15 वर्षानंतर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये एक चेंज येतं. फार्मा इंडस्ट्रीमध्ये आपण चेंज आणले आणि एक फक्त सुरुवात आहे. अजून 5-10 वर्षानंतर तुम्हाला त्याचे आउटकम्स अजून जास्त दिसायला लागतील. जर का सुरुवातच नाही करणार, आपण घाबरत राहणार घरात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं नाहीये.
शिवाजी महाराजांनी शिकवलंय की लढा आणि पुढे वा. हा, त्यांनी पण आणि स्वराज्याची सुरुवात 16व्या वर्षातच केली होती आणि तुम्ही पण जनरिक आधारची सुरुवात 16व्या वर्षातच केली. हे वय, या वयामध्ये काहीतरी आहे, म्हणजे जो घडवणारा व्यक्ती असतो ना तो सुरू करतो तो 16 वर्षाच्या वयातच करतो, नाही तर मग काय माहित काय सांगणार ते त्याचं आता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आहेत 16व्या वयाला मला वाटतंय की. आणि त्याच्यामुळेच म्हणजे मी सुरुवात जेव्हा केलेली तर छत्रपतींनी पण तेव्हाच सुरुवात केलेली 16व्या वर्षात, आणि आज त्यांनी स्वराज्य एवढा मोठा अख्ख्या आपल्या हिंदवी स्वराज आपण जे म्हणतो ते स्थापन केलं, चॅलेंजेस फेस केलं. आणि मला वाटते तीच मला त्यांच्या आशीर्वाद आणि लोकांची सेवा करायचं मला भाग्य नक्कीच मिळालंय. शिवाजी महाराज ऑफकोर्स तुमचे आधार आहे, म्हणजे त्यांनी तुम्हाला एक इन्स्पिरेशन दिलं आहे. पण पर्सनल लाईफमध्ये जेव्हा आपण म्हणतो तर तुम्हाला सगळ्यात मोठा आधार कोणाचा वाटतो? रतन टाटा सर नक्कीच. आणि फॅमिलीमधून? फॅमिलीचा आधार तर सगळ्यांना असतोच ना. आई झाले, बाबा झाले, फॅमिलीचा आधार तर नक्की असणारच. टीमचा आधार झाला तर माझ्याकरता अख्खा जनरिक आधार परिवारच हीच माझ्याकरता आधार आहे. कारण की मला वाटतं की 24 तासांपैकी तर मला वाटतं सगळ्यात जास्तीत तास तर यांच्याबरोबरच राहतो मी. तर नाही, सिरियसली आहे. आपल्या आजूचे बाजूचे लोक जर का जे असतात ते आपल्याकरता खरं मोठा आधार असतात. त्यांनी आपल्या जर का धक्का नाही मारला तर आपण करणार का काय? ते अख्खा दिवस आपल्या आजूबाजूला बोलले नाही अभि नाही करणार, ऐसा नाही करणार, वैसा नाही करणार, तर आपण स्वतः डिमॉलिटरी असू. बरोबर. तर आपल्याकरता आपल्या बाजूचा व्यक्ती पण आपल्याकरता आधार असतो. आणि मला वाटतं जे आपल्या भेटत जातात ते कुठे ना कुठेतरी आपल्या काही ना काहीतरी शिकवत जातात आणि ते आपले आधार बनत जातात. करेक्ट. सो आपण नक्कीच त्या गोष्टी आपल्या समोर ठेवल्याच पाहिजे. ठीक आहे. आपण तुमच्या सोशल मीडियावर बघतो की जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा जनरिक आधारनी सगळ्या भक्तांना फ्रीमध्ये जे काही जरुरी औषधं होते त्यांचं फ्रीमध्ये वाटप केलं होतं. तर त्यांनी असं वाटून येतं की रामचंद्रांबद्दल तुमच्या मनामध्ये काही भाव आहेत, तो भाव कसा आहे आणि रामचंद्रांची तुमच्या आयुष्यात जागा काय त्याच्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच प्रभू राम श्रीरामबद्दल माझ्या मनामध्ये आदर तर नक्कीच खूपच आहे. आणि फक्त राम मंदिर नाही, म्हणजे मेडिसिन्स करता आता मध्यंतरी बालासोरचा इन्सिडेंट जेव्हा ट्रेनचा झालेला, आपण पहिली कंपनी होतो राष्ट्रपतींच्या सांगण्यानंतर इमिजिएटली मी फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले मेडिसिन्स ओडिसामध्ये बालासोरमध्ये. कोविडमध्ये काळामध्ये आपण रेमडेसिवीर आपल्याला एक घरांमध्ये जर का तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक रेमडेसिवीर 50,000 60,000 1 लाखांपर्यंत रेमडेसिवीर गेलेलं. एक इंजेक्शन लोकांना मिळत नव्हतं आणि लोक आपल्या घरातले त्यांना प्रॉब्लेम फेस करत होते, ब्लॅकमध्ये विकत होते. मी एकमेव व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो ज्यांनी फ्री ऑफ कॉस्ट आपण रेमडेसिवीर वाटल्या. खालपर्यंत ऑफिशियल लाईन लागलेली, सगळ्या मीडियानी कव्हर केलं. तर मला फक्त म्हणजे राम मंदिर तर नक्कीच आपण तिथे फ्रीमध्ये वाटलंच, पण त्याच्या वेळेस जेव्हा जेव्हा देशाला वाटतं जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे जनरिक आधार आज पुढे येते. आणि मला वाटते की हे माझं सौभाग्य आहे. कारण की जर का देवानी संधी दिली आपल्याला तर त्याच्याकरता काम करायचंच आहे. पैसा पैसा येतो, चांगलीच गोष्ट, आपण चांगलं काम करणार पैसा येणारच आहे. पण पैसा आल्यानंतर आपल्याला रात्री झोपताना ते आनंद पण झाला पाहिजे, यार काहीतरी आज चांगलं काम करून झोपतोय मी. तर ते मला वाटते माझ्याकडनं ते रोज घडतोय आणि देव माझ्याकडनं घडून घेतोय. तर तेच चालू आहे. पुढे जाऊया. जेनरिक आधारच्या थोडा फ्युचरबद्दल बोलूया. आता तुम्ही हा जवळपास 4.5-5 वर्षाचा तुमचा हा प्रवास तुम्ही काढला, जास्त की कमी आहे, थोडं 4 वर्ष जवळपास 4 वर्षांचा प्रवास तुम्ही काढला. आता पुढे जाताना जेनरिक आधारचं मिशन विजन काय आहे, म्हणजे काय करायचा प्रयत्न आहे? मला वाटतं जनरिक आधारची जनरिक आधार आता आपण जे काम केलंय ते फक्त मला वाटतं 1% आहे. अजून 99% बाकी आहे काम करणं. कारण की अपॉर्च्युनिटी ऑर दी मार्केट म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे. गावागावांमध्ये शहरांमध्ये आज प्रॉब्लेमच एवढा मोठा आहे. आपल्याला सॉल्व्ह करायला मला वाटते खूप अजून वर्ष जातील आणि ते आपल्या करत राहायचे. दॅट इज अन पेशंट प्रोसेस. पेशन्स राहून आपल्याला ती प्रोसेस फॉलो करायची आणि ते करत करत जाता जाता मध्ये आज कॅन्सर सारखी समस्या आपल्या देशामध्ये एवढी वाढली आहे. आमच्याकडे फोन येतात, एक मेडिसिन्स 1 लाख 1.5 लाखांपर्यंत एक मेडिसिन जातं. ते आपण 15,000 20,000 लोकांना देतोय. तर मला वाटतं प्रॉब्लेम हेल्थकेअरमध्ये वाढत जात आहेत. आणि जर का आम्ही हे मानतो की आपण जर का लोकांचं इन्कम वाढवू नाही शकत तर आपण एक्सपेन्स कमी करून त्यांना सहारा नाही तर आधार दिला पाहिजे. तर आपण जनरिक आधारच्या माध्यमातून आपण लोकांचं एक्सपेन्स कमी करतोय आणि लोकांना त्याचा खूप मोठा फायदा कुठे ना कुठेतरी मिळतो. आणि हेच मला वाटतं अजून 5-10 वर्षामध्ये जास्तीत जास्त स्टोर्स, म्हणजे मला वाटते 10,000 स्टोर्स पण कमी पडतील लोकांचं पॉप्युलेशनला आपल्या सर्व्ह करायला, आणि ते आपल्याला करायचंय. त्यामुळे तुम्ही जसे बोलले की 3,000 स्टोअर्सवर तुम्ही म्हणता की आतापर्यंत जनरिक आधारने जे काम केलं आहे इट्स ओनली 1%. तर त्या हिशोबाने मला वाटतं की जनरिक आधार 3 लाख स्टोअर्स उघडल्याशिवाय तर काही शांत बसणार नाही पूर्ण जगभरामध्ये. नाही नक्कीच करू ना. नाही चालेल. आता एक थोडा आगळा वेगळा प्रश्न माझा असा आहे की जनरिक
मेडिकल्स तुम्ही उघडलं. हो. आता जेनरिक मेडिकल सोबत जो एक सिनॉनमस बिझनेस आहे किंवा एक लाईन आहे ती म्हणजे हॉस्पिटल्सची. तर जेनरिक हॉस्पिटल्स हे कुठे पाईपलाईनमध्ये आहे का? म्हणजे त्या गरीब लोकांना त्यांच्या हॉस्पिटल बिल्समध्ये पण 80% बचत होईल, याच्यामध्ये अर्जुन देशपांडे सर काही प्रयत्न करतायत? जेनरिक हॉस्पिटल आणि जेनरिक आधारचे हॉस्पिटल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आज हॉस्पिटलच्या आतमध्ये मात्र जेनरिक आधार आहेत. आता आपल्या हॉस्पिटलमध्ये असं काहीतरी प्रयत्न आपण नक्कीच येत्या काळामध्ये करू, कारण की ती पण इंडस्ट्री खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. नाहीतर त्याच्यामध्ये खूप वेगळे लोक आहेत आणि पेशंट्सला खरंच त्रास होतो. त्याच्याकरता एक मॉडेल आपण छोट्या हॉस्पिटलला घेऊन असं काहीतरी मी विचार माझा नक्कीच चालू आहे. येत्या काळामध्ये हेल्थकेअरला जेवढं माझ्या हस्तामध्ये मी सुधारू शकतो तेवढं मी नक्कीच करेन. ते कुठल्या माध्यमातून जेव्हा जी संधी येईल ते नक्कीच मी प्रयत्न पूर्ण असेल माझा. ठीक आहे. जर फार्मा सेक्टरमध्ये तुम्ही काम केलं नसतं तर मग दुसरा कोणता असा सेक्टर होता ज्यामध्ये तुम्ही मजल गाठली असती? तुम्हाला काय वाटतं? मला माहिती नाही, तुम्ही सांगा. नाही असं म्हणजे हे इंटेन्शनली असं म्हणजे मला वाटते किती माझं वय 16 वर्ष होतं, 10th एक्झाम झाली तेव्हा आपण आता तर मला वाटतं 30 वर्षापर्यंत आपले यंग जनरेशन विचार नाही करत पुढे काय करायचं. तेव्हा तर मी फक्त 16 वर्षांचा होतो, तर मी काहीच विचार करणारे काय मला नाही वाटत. आणि ती मला वाटतं एक संधी मिळाली आणि संधी झाली तर त्याच्यानंतर मग त्या गोष्टी होत गेल्या. असं म्हणजे मी नेहमी बोलतो की बी प्लॅन नसलंच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो ना की ए प्लॅन करू का बी प्लॅन, एक प्लॅन नाही झालं तर बी प्लॅन. मी म्हणतो बी प्लॅन असेल ना तर स्वतःवरती कॉन्फिडन्सच नाहीये. ओके. कारण की बी प्लॅन कोण ठेवतं? आपल्या माहिती ए प्लॅन चालणार नाही, आणि जर का आपल्याकडे बी प्लॅन नाहीच आहे आपल्याकडे तर आपण ए प्लॅन वरतीच काम करणार आहे. करेक्ट. तर मी बी प्लॅन ठेवलाच नाही कधी. ए प्लॅन नाहीचा आहे आणि ए प्लॅनलाच काम करायचं आणि पुढे न्यायचंय. तर त्याच गोष्टींना घेत गेलो पुढे. शाहरुख सरांच्या हिशोबाने म्हणजे आपने पूरी शिद्दत से बस जेनरिक मेडिकल्स को ही चाहता. हा एकदम. पण आता समजा आपण दुसऱ्या कोणत्या बिझनेसची गोष्ट केली तर ठीक आहे, तुम्ही डिरेक्टली कोणत्या दुसऱ्या बिझनेसमध्ये गेले नसते, पण स्वतः कधी एंजल इन्व्हेस्टर बनण्याचा विचार केला की कोणत्या चांगल्या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करेल वा? हो, आता तर आपण करतोय ना, खूप कंपनीजमध्ये करतोय. हो, आपण मी करतोय. आता AI मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे AI टेक असतात या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आता फ्युचर मागचं 10 वर्ष जर का तुम्ही बघाल तर डिफरंट इंडस्ट्रीज जे होते, आता पुढचं 10 वर्ष डेटाच आहे. सेंचुरी डेटाचे. मागचे 10 वर्ष जर का तुम्ही बघाल तर ऑइलचं डिकेट होतं. आत्ताचं जे डिकेट आहे ते डेटाचं AIचं डिकेट आहे. तर मला वाटतं मी AI मध्ये आपण चांगले इन्व्हेस्टमेंट्स मी करतो. आणि त्याच्यानंतर मला वाटते की ऑन्टरप्रेनरशिप ही आपल्या इंडियामध्ये खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोट होते. मी छोट्या जेव्हा सिटीजमध्ये जातो तिकडनंच ऑन्टरप्रेनर येतात. हो, म्हणजे आज मी पुण्यामध्ये जातोय, नागपूरमध्ये जातोय, नाशिकमध्ये जातोय, जळगावात जातोय, धुळ्याला जातोय. आता मध्यंतरी मी धुळ्याला गेलो. धुळ्याला एवढे यंगस्टर आले की सर आम्ही हे चालू केलं ते चालू केलं. मला वाटतं आज छोट्या सिटीजमध्ये आज स्टार्टअप्स येतात आपल्या महाराष्ट्रात, देशात. तर खरंच हा खूप आनंदाच्या गोष्ट आहे आपल्याला, कारण की मुलं काहीतरी इनोव्हेशन विचार करतायत. सो दॅट इज द थिंग. खूप म्हणजे तो जो एक ड्राईव्ह आहे लाईक China+1 वाला, मला असं वाटतं की समजा सगळ्या भारतातल्या फाउंडर्सचा आणि एंटरप्रेन्योर्सचा विचार राहिला ना, China+1 नाही, इंडिया द वन हा कन्सेप्ट मी म्हणतो की लोकांनी आपल्या म्हणजे अंगामध्ये असा कोरला पाहिजे की China+1 बनण्यापेक्षा इंडिया द वन बनण्याचा प्रयत्न करत, तेव्हा कुठे इंडिया ऍक्च्युली द वन होईल. नाही, इंडियाचं आता जी युथ आहे ना, ते युथकडे ना प्रोडक्टिव्हिटी खूप आहे, पण दिशा मिळाली पाहिजे त्यांना. दिशा मिळाली. आज आपण म्हणतो की इंडिया अख्ख्या वर्ल्डचं सगळ्यात मोठं पॉप्युलेशन आहे युथचं. चायना मागच्या 2 वर्षापूर्वी सगळ्यात मोठं पॉप्युलेशन होतं युथचं, पण त्यांनी त्यांच्या युथला, त्यांच्या पॉप्युलेशनला त्यांची लायबिलिटी नाही बनवलं, त्यांनी ऍसेट बनवलं. आपण आता आपल्या युथला ऍसेट बनवतोय, आणि जर का आपलं एकदा युथ ऍसेट बनलं ना तर मला वाटतं US-ने आपल्याला इंडिया बनण्यापासून कोण नाही रोखणार. तर हे ट्रूथ आहे आजच्या तारखेमध्ये, आणि युथ खरं काम करते याच्याकरता. चालेल. तर त्या ज्या युथची तुम्ही गोष्ट करता, आपण लाईक एंडकडे जाऊ आता. पॉडकास्ट बऱ्याच वेळापासून बोलतोय आपण. जी आपली युवा पिढी आहे त्यासाठी अर्जुन देशपांडे सर काय सांगतील त्यांना की त्यांना असं वाटेल त्यांचं सळसळतं रक्त जागं होईल? आपण याच शब्दामध्ये बोलेल मी आता की तुम्ही त्यांना काय सांगाल की त्यांचं सळसळतं रक्त जागं होईल आणि ते पण काहीतरी स्वतःचं करण्याचा प्रयत्न करतील, आणि करायचं असेल तर जेनरिक आधार त्यांना कशा प्रकारे मदत करू शकते? आपल्याला मोटिवेटेड, आपल्या युवा पिढीला अजून मोटिवेट व्हायचं मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांकडनंच आपण शिकलो पाहिजे. कारण की त्यांनी जे आयुष्यभरामध्ये त्यांच्या केलं, त्यांचं जर का लाईफ जरी आपण नीट वाचलं, नीट समजून घेतलं की त्यांनी कसे चॅलेंजेस फेस केले आणि पुढे गेले, तर मला वाटेल की आपल्या युवा पिढीला खूप मोठा आधार आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरातलेच येतो.
आपल्याच आपल्या घरातले- महाराष्ट्रातले, आपल्या महाराष्ट्राने आपल्या देशाला, आपल्या दुनियाला अख्खे छत्रपती शिवाजी महाराज दिले. आणि आपल्यामधलं युवा पिढी जर का त्यांच्याबद्दल, त्यांच्यातनं अजून जर का इन्स्पिरेशन घेतलं तर मला वाटतं आपण आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमी, आपल्या देशाची इकॉनॉमी वर्ल्डची सगळ्यात टॉप क्लास बनवू शकतो. तर आपण, मला वाटतं त्यांच्याकडनं ऑलवेज थिंक टू बी इनोव्हेटर, म्हणजे काहीतरी नवीन करत राहणं, काहीतरी नवीन करत राहणं आणि बुद्धिमत्तेने करत राहणं, हे मला वाटतं आपल्या युवा पिढीने केलं पाहिजे. ऑलवेज थिंक दॅट वी शुड बी अ चेंज मेकर. काहीतरी, म्हणजे फक्त व्यवसायाचा विषय नाही, फक्त बिझनेसचा विषय नाही, कुठल्या पण क्षेत्रात तुम्ही आहात, काही पण तुम्ही करताय, तुम्ही कसं ते वेगळं करताय आणि कसं ते चांगलं करताय हे जेव्हा आपण समजतो ना, सो दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पिलर काइंड ऑफ. नाईस. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं, आता या आपल्या पिढीचं काम आहे की आपण मॉडर्न स्वराज्य कसं घडवणार, तर त्याच्याकडे आपली वाटचाल आहे. तर त्यासोबत आपल्या पॉडकास्टला समाप्त करून खूप छान वाटलं अर्जुन सर. एक भेटवस्तू आम्ही आणली, एक फ्रेम आणली आहे अच्छा. आदरणीय महाराजांची. कशी उपकार फेडू शिवबांचे आणि महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. तर आजची ही मुलाखत होती अर्जुन देशपांडे यांच्यासोबत, जेनरिक आधारचे फाउंडर. त्यांची ही जी संकल्पना आहे ही, याच्याबद्दल ऐकून आम्हाला खरंच खूप प्रेरणा मिळाली आणि आम्ही आशा करतो की तुम्हालाही ही प्रेरणा नक्की मिळाली असेल आणि तुम्ही देखील आपल्या मॉडर्न स्वराज्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न नक्की कराल. तोपर्यंत सी यू नेक्स्ट टाइम. जय हिंद, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.